नमस्कार. आज इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील माझ्या या दारातून हे बडबड गीत घ्यायचं आहे. इयत्ता पहिलीच्या बालमित्रांचं हे गीत आम्ही घ्यायला लागलो. सर्वच मुलं म्हटले, सर हे गीत म्हणायला आम्हालाही यायचं आहे. नवीन पाठ्यपुस्तक आहे, त्यामध्ये हे सुंदर गीत सुरुवातीलाच दिलेलं आहे. त्याबरोबर कृती पण करायची तुम्ही. बरं बघा. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, मामा येतो नि मामी येते, मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते, गोड गोड खाऊ देऊन जाते, काका येतो नि काकी येते, काका येतो नि काकी येते, छान छान भाऊली देऊन जाते, छान छान भाऊली देऊन जाते, माझ्या या दारातून, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, कोण कोण येते, कोण कोण येते, दादा येतो नि वहिनी येते, दादा येतो नि वहिनी येते, चने फुटाने देऊन जाते, चने फुटाने देऊन जाते, बाबा येतात नि आई येते, बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते, गोड गोड पापी घेऊन जाते, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. बघा बालमित्रांनो, आपल्या दारातून कोण येतं तर आपले पाहुणे येतात, आपले नातेवाईक येतात, है की नाही. मामा आले, मामी आली, काका आले, काकी आली, दादा आला, वहिनी आली, बाबा आले, आई पण आली. आणखी कोण येईल रे दारातून? आणखी आजी आजोबा येऊ शकतात का? येतील ना आजी आजोबा. मग तुम्ही एखादा कडव म्हणता का आजी आजोबा येतात नि आजी येते, आणि काय आणीन रे आजी? केळी आणीन. बरं, अमृता म्हणते आमची केळी आणीन आजी. चला आपण आता आपल्या मनाने हे कडवं घेऊयात. हा, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, आजोबा येतात नि आजी येते, आजोबा येतात नि आजी येते, गोड गोड केळी देऊन जाते, गोड गोड केळी देऊन जाते, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. आत्या, कस काय विसरले तुम्ही? बरं मला सांगा, आता पहिलीच्यांनी आत्या आणि मामा जर आले तर ते काय घेऊन येतील रे? बोल सफरचंद. चला, आमचा शुभम म्हणतोय सफरचंद. आपण घेऊयात पुढचं कडवं. चला, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, मामा येतात नि आत्या येते, मामा येतात नि आत्या येते, लाल लाल सफरचंद देऊन जाते,
लाल लाल सफरचंद देऊन जाते, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. या छोट्याशा कवितेमधून इयत्ता पहिलीच्या बालमित्रांना नातेसंबंध कळावेत, आपल्या घरी कोण कोण नातेवाईक येतात याबद्दल त्यांना ज्ञान व्हावं, हा हेतू आहे. आणि बडबड गीतामधून मुलं आपलीशी होतात, बोलती होतात, त्यांना कृती करायला आवडतं, त्यांना गीत म्हणायला आवडतं, म्हणून हे छानसं गीत आज या ठिकाणी सादर केलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तर बालमित्रांपर्यंत तो नक्की पाठवा, शाळेच्या ग्रुपवर पाठवा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.